मधून 39 वॉर्ड मधून सुरुवात झाली आहे. 38 पर्यंत जाईल. 2 वॉर्ड पूर्ण करेल. उद्या पुन्हा सकाळी आहे, उद्या रात्री आहे आणि आता प्रचार फेऱ्या चालू आहे. प्रभू साहेब, जिथे तुमचे प्रचार आहे कोणतं काम केलं, आता कोणतं काम बाकी आहे? क्रांतीनगर सारख्या भागामध्ये या भागात पाण्याचा प्रश्न होता. आपण ज्या रस्त्यावर आता ते रस्ते आपण सीसीकरण केलेले आहे. उंचावरती पाणी पोहोचवण्यासाठी आपण टाक्या बांधलेल्या आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण एक कमान उभारलेली आहे. अशी अनेक कामं आहेत. बुद्ध मंदिरं अनेक बांधलेली आहेत. आता जिंकून येणार तर कोणतं काम आहे या भागामध्ये? या सगळ्या भागातल्या लोकांना ज्या ज्या म्हणून आवश्यक गोष्टी ते करायच्या आहेत. परंतु बाजूला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील लोकांना गेली अनेक वर्ष घर नाही आहे आणि त्यांनी 7,000 रुपये भरले आणि 2011च्या सेन्ससप्रमाणे त्यांना घर द्यायचे आहेत. अशा लोकांना आरेकॉलनीच्या भूखंडावर सरकारकडनं कोर्टाला अंडरटेकिंग दिलंय की माडाच्या जागेवर माडा घर बांधणार या सरकारच्या जमिनीवर आणि या सगळ्यांना 300 चौरस फुटाचं घर मिळणार. प्रभू साहेब, महाविकास आघाडी पण प्रचार प्रसार करत आहे, लढाई लढत आहे. तुमचं म्हणणं काय? महाविकास आघाडी म्हणून, त्याचा घटक पक्ष म्हणून आमचा प्रचार चालू आहे. प्रत्येक कार्यकर्ता जोमाने कामाला लागलाय, मतदारापर्यंत जात आहे. 20 तारीखला सगळ्या मतदारांना घेऊन ते मतदान केंद्रावर जाऊन मशालीला मतदान करतील. 23ला या दिंडोशीमध्ये प्रचंड मताधिक्याचा विजय आपल्याला दिसेल. प्रचार प्रसार मध्ये आम जनताच्या पब्लिकचा प्रोत्साहन तुम्हाला कसा भेटत आहे? अतिशय चांगला आहे. लोक उत्स्फूर्त स्वागत करतायत आणि गेली 10 वर्ष आमदार असल्यामुळे या भागातील नागरिकांशी जो माझा संपर्क आहे त्यामुळे लोक उत्साहाने याचं स्वागत करतात. प्रचंड गर्दी आहे, बघता तुम्ही आता संडे पण नाही, सॅटर्डे आहे, प्रचंड गर्दी. असं आहे की यांच्यावरती कोणाची मक्तेदारी नाही आहे. मी पण यांच्याशी जोडलेलो आहे. गेली 10 वर्ष आमदार म्हणून सुखदुःखामध्ये सहभागी झालोय. आमचे मराठी बांधव, उत्तर भारतीय, ख्रिस्ती बांधव, मुस्लिम बांधव, सगळ्या धर्मियांचा पाठिंबा मला आहे. केवळ आता नॅरेटिव्ह पसरायचं, बाहेरून आलंय म्हणून कुठेतरी आपण या ठिकाणी काहीतरी करून दाखवणार आहोत असं लोकांना भुलभुलैया करायचा हा त्यांचा जुना स्वभाव आहे. विजयी किती वोटांचे म्हणून? विजयी असं आहे की या दिंडोशीमध्ये प्रचंड मताधिक्य मिळेल एवढं मला विश्वास आहे. लोकांच्या कृतीतून, त्यांच्या स्वागतातून मला जाणवतं. गरीबों की निशानी है मशाल, सबकी निशानी है मशाल. आने वाले 20 तारीख इनका चुनाव चिन्ह है मशाल. 3 नंबर का बटन दबा के सुनील जी प्रभु को भारी के भारी वोटों से